वेलकम बॅक टू आवर व्हिडिओ गाईज. न्यू डे न्यू व्हिडिओ. आज असा मस्तपैकी असा अवकाळी पाऊस पडला आहे मुंबईत. वातावरण असं अचानक फ्रेश झालं आहे. अचानक वादळ आलं आणि अचानक पाऊस पडून गेला. सगळं ओलं झालं आणि मातीचा स्मेल यायला लागला खूप चांगला. आता चाललो मी बाहेर. त्याला पहिला पाऊस पडून गेला आणि अतिशय सुंदर असा मातीचा वास यायला लागला. तो पहिल्या पावसाचा होतो. सगळ्यांना माहिती की मातीचा वास पहिल्या पावसात जो होतो ना तो एक नंबर असतो. काय होतं प्रज्वल, कसं वाटतं पाऊस पडला? बघू एक नंबर. फक्त असा पाऊस रोज पडला पाहिजे. एकदा पडला पाहिजे, सकाळला पडला पाहिजे. हां, म्हणजे ट्रेन बंद झाल्या पाहिजे, ऑफिस जायलाच नको. ब्रेक लागणार नव्हतं. पहिल्या पावसाची मजा वेगळीच आली ना. रोड बघा सगळे ओले झाले. ते सुधीत एकटा जाऊन गपचूप नाश्ता करतो. आम्ही आता नाश्ता करतो. एकच पाऊस पडलाय, फक्त थोड्या वेळच पडून गेला. बट ना जिथे होय ना, जिथे आम्ही बसतो ना, जिथे आम्ही रोज चहा प्यायला बसून तिकडे मैदान बघा काय झालं. पोरांची काय मजा झाली आत्ताच. लाखवतो ते मैदान एका पावसात असं झालंय. जसं आम्ही रोज इथे चहा प्यायला बसतो काय, आत्ता चहा प्यायला दुपारी सुखवतो. आता बघा बरं मजा करताय, बरं फुल मजा करताय. काय रे पोरांनो, पडशील. म्हणजे पहिला पाऊस पडला लोक एवढा मजा करतात. अजून तर पाऊस यायचा आहे. जर पूर्ण पाऊस आला का मजा येईल. आणि या आता नाही, ह्या लहानपणी खेळायची मजा वेगळीच. पडला तो शिकला कळता पडला. म्हणजे ना पावसात फिरायची मजाच वेगळी. आणि इथे जो स्मेल येतो ना पावसाचा, म्हणजे पाऊस पडला मातीचा जो स्मेल येतो ना, अतिशय एकदम सुंदर बोलू शकत नाही यार. जो मातीचा स्मेल येतो ना तो एक नंबर आहे यार. म्हणजे मातीचा वास पहिला पावसाला मातीचा वास वेगळाच असतो. ही आत्ता तेवढी मजा. आणि हा फक्त पाऊस 10 मिनिटात होता. असं डेली झालं गार्डनमध्ये तर काय मजा आली. पोरं तर खेळत बसतील. तुम्हाला पण पाऊस आवडतो नाही सांगा. मला तर पाऊस आवडतो, बट जास्त पण नाही, कमी आवडतो. पाऊस पडला तर आम्हाला मजा खायचं होतं. पाऊस पडला तर आम्हाला भजी खायची होती. आम्हाला भजी नाही भेटली तर आम्ही काय मागवलं? पिझ्झा सँडविच. काय बोलतो? नुसता राजेश भाईचं फेमस, आपल्या फेमस सँडविच म्हटलं, फेमस पिझ्झा सँडविच. हे त्याला खाऊन घेतो बोलतो. सँडविच खाऊन आमचं पोट नाही भरलं. तर आम्ही आता आलोय इधर मुंह दिखाव रे हे लडको. दिसतात एवढ्या वेळेस पण खायला खूप लागतं यांना. त्यांना आता आलं भजीपाव खायला. म्हणजे पाऊस पडलाय. मस्त मजा आला ना उपचार खाते. हां, म्हणजे आम्ही आता स्वतःचा खायचा एपिसोड म्हणू शकतो. एवढी भूक लागली ना. आम्ही सँडविच अख्खं एक मोठं सँडविच खाल्लंय, ते संपलं आमचं. आता मी भजीपाव घेऊन चाललोय खायला. म्हणजे आम्ही खादाड चाललोय. खादाड किती खाता आमचं मला माहिती नाही भाई. गरम देखे बहुत मन कर रहा है. कैसा है तुझी टेस्ट में? खा के देखा तूने? अरे शर्म कर यार, शर्म कर. दे रे पास तो मांग रहा है. कितना मांग के खाएगा बस ना. आमच्या ऑफिसचा पाळलेला बोका आहे. घर नाही शोधते, खाऊन पिऊन सुस्त येतो. त्याला सगळं खायला भेटतं. म्हणजे पोटभर आहे भाई. कोणाकडे पण जातो, कधी पण खातो. तो लिफ्टमध्ये फिरतो आमचा बोका. लिफ्टमध्ये चढतो, लिफ्टमध्ये ऑटोमेटिक स्वतः उतरतो. माझे घर असं फिशची नाकी बिल्डिंग आहे त्याचे घर. प्रत्येक गाय त्याचे घर आहेत भाई. तो स्वतःहून चढतो, लिफ्टमध्ये उतरतो. सगळे त्याला ओळखतात. भाई एकदम चिल माणूस आहे आयुष्यातलं. असं आयुष्य किती चिल आहे ना, फिरायचं झोपायचं बाकी काय नाही. एकच पाऊस पडलाय, फक्त एकच पाऊस पडलाय. गर्दी बघा. ट्रेनच कॅन्सल झालं सेंट्रल लाईनच्या. काय बोलणार आता. जस्ट 1 डे 10 मिनिट्स ऑफ रेनिंग. फक्त एक दिवस झाला, 10 मिनिटं पाऊस पडलाय. 10 मिनिटात ही हालत आहे. काल फक्त 10 मिनिटासाठी पाऊस झाला आणि बाकी वादळ होऊन गेलं. पण पूर्ण मुंबईत चेंज झाली यार. म्हणजे सगळीकडे हे झाले, इश्यूज झाले. जर पवईचं पाहिलं तुम्ही, खूप सारी झाडं पडली. खटकोमध्ये सिनेर झाला. त्यानंतर अजून वडाळ्यामध्ये काय झालं. खूप साऱ्या ठिकाणी खूप सारे चेंज झाले. फक्त 10 मिनिटात एवढं सगळं झालं मुंबईत यार. अजून तर पावसाळा यायचं आहे. काय होईल पुढे काय माहीत नाही. आपण निघालो तर ऑफिसला. हा डे 2 आहे व्हिडिओमध्येच. पटकन आता ऑफिसला जाता. आज पण लेट झाला त्याला. बाकीचे व्हिडिओ पण एडिट चालले आहेत. तुमच्यासाठी श्रीवर्धनचा जो व्हिडिओ बनतो आपला, तो पण एडिट होतो आहे. तो पण ब्लॉग येतात. श्रीवर्धनचा व्हिडिओ आज येईल. बाकीचे ब्लॉग एक येतील. 2-3 पार्ट आहे त्याचे. ते एडिटिंग चालू आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी येतील सगळं. चल
एका पावसामध्ये एवढं सगळं झालंय. एकच पाऊस आहे जिथं आम्ही रोज बसायचो, खेळायचो, म्हणजे आम्ही लंच वेळेला बसायचो ना, एवढी हालत बेकार झाली. सो एका पावसामध्ये एवढी हालत झाली. म्हणजे तो 10 मिनिटाचा पाऊस होता, फक्त वादळ आलं, वाट लागली. विचार करा, अजून तर पाऊस यायचा. आणि प्लस काल सेंट्रल लाईनची मजा म्हणजे काय सांगू. म्हणजे एक तर स्लो ट्रेन नव्हत्या आणि भायखळ्याहून ज्या ट्रेन होत्या त्या थांबत नव्हत्या. लिटरली 2.5-3 तास लागले मला ठाण्याला पोहोचायला. भायखळ्याहून 2.5-3 तास. बदलापूरपर्यंत विचारूच नाही, तो डायरेक्ट झोपायलाच घरी गेला. तो बिचारा आमचा मित्र 6:30-7ला आम्ही ट्रेनमध्ये चढलोय. तो 10:30ला बदलापूर उतरला. दुसरा ऑप्शन होता त्याच्याकडे पण. म्हणजे एका दिवसात एवढं सगळं होऊ शकतं. तर अजून पावसाळा महिना यायचा आहे. बघू आता पावसाळा महिना कसा जातोय आपला. जब आपको भूक लगे, आपके पास प्लेट ना हो, तुमच्याकडे वाटी नसेल, पेपर प्लेट असेल, काही नसेल, तर चिवडा कसा खावा. जे पण गोष्ट असेल ती यूज करून घ्यायची. ओनली बॉयज थिंग. हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू आवर ब्लॉग. तो आज सैटरडे एंड वी आर गोइंग फॉर ऑफिस. अपने को तो ऑफिस की छुट्टी नहीं है, हमें जाना पड़ता ऑफिस और निकल रहे हैं. आज अपना डे भी एक है कि अपनी एक ऑफिस की गली आज उसका लास्ट डे, तो उसका भी सेरेमनी होगा. सो मॉर्निंग हम लोग बोल ना फेयरवेल पार्टी चल रहा है अपना. केक आ गया है, ये इसका फेयरवेल पार्टी. ये मेरा फेयरवेल पार्टी है. जो खाली फोन बोले थे मेरे भाव ले रही है, वीडियो में बहुत करे, कुछ नहीं, टाइम पास है. जा रही तो ये फेंको मत, ये चाहिए, ये फेंको मत, ये फेंको मत, ऐसे ये पकड़ बाजू. This is the only cake which I eat. Yes. And a carrot. ये फेंको मत, cake. काम आलं. वेट मॅम, डू दी ऑनर. नंतर आपण भाषण घेऊ तुमचं. पहिले कापून घ्या, मला केक खायचा. केक कापून घे. तू ना. ऑल द बेस्ट सुष्मिता फॉर योर फ्युचर लाईफ. मी लेफ्टी आहे, सो मी लेफ्टीने केक कापू. ऐसे ऐसे. रुको ना, रुको. हो गया तुझं साला साला. काप. उलटे लावून फोटो काढू शकतो. ऑल द बेस्ट. आजादी आजादी आजादी. Congratulations. स्वतः खा, नाही तर खायला तरी घाल कोणाला तरी. It's Sneha. She likes